नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, बघा हा आपला मिरचीचा प्लॉट आहे आणि आजपर्यंत याला आपल्याला 4 क्विंटल वाढलेली मिरची निघाली आहे या प्लॉटमध्ये। आणि क्षेत्र 1 एकरामधला 1/5 हिस्सा या प्रकारात क्षेत्र आहे आपलं शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपला दुसऱ्या तोड्याला कसा बार आणि मिरची लागली आहे तर आणि या प्लॉटचं नियोजन कशा प्रकारे आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल कारण आपल्या मिरचीला काय काय नियोजन चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघा शेतकरी मित्रांनो, मिरचीचं सांगायचं एक कारण म्हटलं तर मिरचीचं ज्यांना पाण्याचं मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे झालं आहे तर तुमचा मिरची प्लॉटला उत्पन्न चांगल्या प्रकारे येईल। तर वॉटर मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे। आपल्या जमिनीची कंडिशन बघून आणि त्याला किती पाण्याचा ट्रेस येऊन राहिला ते जर तुम्हाला समजलं तर मिरची पिकामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायला तुम्हाला कोणी अडवू नाही शकत शेतकरी मित्रांनो। आणि फवारणीचं मॅनेजमेंट आणि खताचं मॅनेजमेंट हे चांगल्या प्रकारे आपल्याला ठेवा लागते मिरचीमध्ये, तेव्हा आपल्याला जोमदार उत्पन्न होते शेतकरी मित्रांनो मिरची पिकामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, मिरचीचं जे फवारणीचं शेड्यूल आहे ते आपण 4 ते 5 दिवसामध्ये 4 ते 5 दिवस या अंतरामध्ये आपण स्प्रे घेऊ शकतो। तर त्या स्प्रेमध्ये आपल्याला एक ब्लॅक थ्रिप्स, पिवळा थ्रिप्स, व्हाईट फ्लाय, माईट असे मेजर येणारे 3 कीड आहे शेतकरी मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये काही बुरशी पण येतात मिरचीवर, तर त्या बुरशीसाठी आपण आणि फुलगळ अशा प्रकारे 2-3 मेजर प्रॉब्लेम येते शेतकरी मित्रांनो। आणि शेतकरी मित्रांनो, तिसरं मॅनेजमेंट झालं आहे तर आपल्याला खताचं नियोजन चांगल्या प्रकारे मिरचीला ठेवावं लागते, कारण की आपण सतत स्प्रे घेत राहतो। त्या स्प्रेमध्ये पण आपले जे कीटक आहे ते कवर न होता त्यांना एक रेजिस्ट्रेशन निर्माण होते त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स। तर त्याच्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो खत हे 15 दिवसाच्या अंतराने 15 ते 20 दिवसाच्या अंतराने जर तुम्ही खताची मात्रा दिली तर ते जमिनीमधून झाडाला उपलब्ध होत राहते, त्याच्यामुळे आपल्या मिरचीला काही त्रास होत नाही। तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ